बेस्ट रेसिपीज बाय नीलम मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने रवाळ तूप कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तूप तयार करायची जी प्रोसेस आहे त्यामध्ये बऱ्याच बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते। तर त्या सगळ्या टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात पहिले साय कशी काढायची ते पाहूयात। गाईचे दूध तापवायला ठेवले आहे। दूध तापले की त्याची साय वरती येते, तर या स्टेजला गॅस बंद करायचा। दूध नॉर्मल टेम्परेचरला आले की फ्रीजमध्ये ठेवायचे। रात्रभर फ्रीजमध्ये दूध ठेवले होते। तुम्ही पाहू शकता की कशी मस्त जाड साय तयार झाली आहे। तुम्ही फुल क्रीम दूध सुद्धा वापरू शकता, त्याची साय जास्त जाड तयार होते। ही साय एका हवाबंद डब्यामध्ये काढून घ्यायची। याच पद्धतीने दररोज साय जमा करायची। झाकण लावून हा साईचा डबा फ्रीजमध्ये ठेवायचा। 3 डबे साय जमा झाली आहे। हे तिन्ही साईचे डबे फ्रीजमध्ये ठेवले होते। फक्त साय जमा करताना त्याला बाहेर काढायचे आणि मग बाकी पूर्ण वेळ फ्रीजमध्ये ठेवायचे। तिन्ही डब्यामधली साय एका स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात। एका चमच्याच्या मदतीने सगळे एकजीव करून घ्यायचे। आता एका छोट्या वाटीमध्ये 2 चमचे दही घेऊन चांगले फेटून घ्यायचे। हे दही साईमध्ये घालून चांगले मिक्स करायचे। आता पातेले झाकून 6 ते 8 तास रूम टेम्परेचरला दही जमण्यास ठेवून द्यायचे। दही जमल्यानंतर हे पातेले मी फ्रीजमध्ये ठेवले होते। जर समजा सकाळी दही जमण्यास ठेवले तर संध्याकाळपर्यंत छान दही जमते। हे दह्याचे पातेले रात्रभर फ्रीजच्या खालच्या बाजूला ठेवायचे, फ्रीजरमध्ये नाही बरं का। त्याबरोबर पाण्याची एक मोठी बाटलीसुद्धा गार करण्यास ठेवायची। सकाळी फ्रीजमधून दह्याचे पातेले बाहेर काढायचे। तुम्ही लोणी रवीने फेटून काढू शकता, पण मी इथे एक शॉर्टकट वापरणार आहे। मिक्सरचे ज्युसरचे भांडे घेतले आहे, ते पाव भरेल एवढेच भरायचे। आता फ्रीजमध्ये ठेवलेले गार पाणी ज्युसरच्या भांड्यामध्ये घालायचे। साधारण पाऊण भांडे भरेल एवढे गार पाणी घालायचे। माठातले थंड पाणी वापरले तरी चालेल। साधारण 1 मिनिट लो स्पीडवरती फिरवून घ्यायचे। झाकण उघडून आता चेक करूयात। तुम्ही पाहू शकता की साय आणि पाणी हे एकजीव झाले आहे, पण आपल्याला तर लोणी पाहिजे। तर अशा वेळेस मिक्सरच्या भांड्यात आणखी थोडे गार पाणी घालून फिरवून घ्यायचे। 30 ते 40 सेकंद फिरवून घ्यायचे। गार पाणी वापरले की लोणी लवकर तयार होण्यास मदत होते। तुम्ही पाहू शकता की लोणी कसे मस्त तरंगत आहे आणि पाणी हे वेगळे झाले आहे। हे लोणी आता एका मोठ्या पातेल्यात काढून घेऊयात। याच पद्धतीने उरलेल्या विरजणचे लोणी काढून घ्यायचे। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की करा। तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब मला आणखी नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन देतो। हे घरचे लोणी तुम्ही केक बनवण्यासाठी वापरा अथवा थालीपीठवरती घालून खाऊ शकता, अप्रतिम लागते। आपले सगळे लोणी काढून झाले आहे। हे लोणी आता पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत। त्यासाठी एका पातेल्यामध्ये थोडे पाणी घेऊन हे लोणी घालायचे। आपण साठवलेली साय जर बऱ्याच दिवसांची असेल तर त्याला थोडा कडवटपणा असू शकतो। हा कडवटपणा काढण्यासाठी लोणी धुणे हे खूप आवश्यक आहे। लोण्यामधले पाणी गाळून एका जाड बुडाच्या पातेल्यात काढायचे। याच पद्धतीने सगळ्या लोण्यामधले पाणी काढून घ्यायचे। लोणी कडवायला नेहमी जाड बुडाचे भांडे वापरायचे, म्हणजे लोणी हे जळणार नाही। लो टू मीडियम फ्लेमवरती आपण हे लोणी कडवणार आहोत। लोणी कडवताना पांढरा फेस बघून घाबरून जाऊ नका, हे नॉर्मल आहे। लो फ्लेमवरती साधारण एक 20 ते 25 मिनिटे लागतील तूप तयार व्हायला। जेव्हा फेस पूर्ण गायब होईल तेव्हा तूप हे ऑलमोस्ट रेडी आहे असे समजायचे। 10 मिनिटे झाली आहेत। तुम्ही पाहू शकता की फेस आता कमी झाला आहे। तुपामध्ये हे जे पांढरं दिसत आहे
त्याला तुपातली बेरी म्हणतात. ही नंतर खाली बसते आणि तूप सेपरेट होते. तुम्ही पाहू शकता की बेरी ही सगळी आता तळाला जाऊन बसली आहे. बेरीचा कलर आता बदलण्यास सुरुवात झाली आहे. तूप तयार करण्याची सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे हा जो तुम्हाला चरचरा आवाज येतोय ना, तो जेव्हा थांबेल तेव्हा तुमचं तूप हे तयार झाले आहे असे समजायचे. तुपामधले सगळे पाणी गायब झाले की हा आवाज थांबतो. मग आपले तूप तयार आहे हे समजायचे. बेरीचा कलर हा तांबूस झाला आहे, तर ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि तुपाला पूर्ण गार होऊ द्यायचे. तूप हे पूर्ण गार झाले आहे, तर आपण आता ते गाळून घेऊयात. कोणत्याही एअरटाईट डब्यामध्ये हे गाळून घेऊ शकता. आपले साजूक तूप हे तयार आहे. हे तूप थंड झाले की मस्त रवाळ बनते. मस्त गरमागरम वरम भातावर तुपाची धार धरा आणि मस्त आस्वाद घ्या. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.